सावली तालुक्यातील उसेगाव येथील शेत शिवारात नेहमीप्रमाणे चराईसाठी गेले असताना वादळी हवामानामुळे विजेच्या खांबाच्या तारा तुटून पडल्या होत्या। त्या जिवंत तारांना स्पर्श लागल्याने 8 जनावरे ठार झाल्याची घटना आज दिनांक 24 शनिवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली। याबाबत सविस्तर वृत्त असे की उसेगाव येथील नेहमीप्रमाणे चराईसाठी गेलेल्या बैलांपैकी 6 बैल व 2 गाय विद्युत खांबाच्या खाली आले असता तुटून असलेल्या तारांच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने 8 बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उद्धव रोहणकर यांच्या शेतात आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेची माहिती गावात मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बैलाला कुणी हात लावू नये असे सूचना देऊन त्वरित महावितरण कंपनीला घटनेबाबतची माहिती दिली असता माहिती मिळताच आपल्या सहकाऱ्यांसोबत विद्युत कर्मचारी घटनास्थळावर हजर होऊन विद्युत पुरवठा बंद केला। या अपघातात कालिदास पाल 1 बैल, बाळोजी ठुसे 1 बैल, संतोष भोयर 1 गाय, देवाजी भोयर 1 बैल, हिराजी गोहणे 1 गाय, माणिक गोहणे 1 बैल, अरुण भोयर 1 बैल, भोजराज गोहणे 1 बैल यांचा पंचनामा करून घडलेल्या घटनेत अंदाजे 30 ते 50 हजार रुपये प्रति किमतीचे असे 8 जनावरे ठार झाले। या बैलांच्या मदतीने रोजीरोटी कमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन गेल्याने शेतकरी हतबल झाले असून आता त्यांच्या समोरच्या संसाराचा गाडा कसा ओढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे। घटनास्थळी आपले जनावरे मरण पावल्याचे पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले नाही, ढसाढसा रडू लागले होते। झालेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून महावितरण कंपनीकडून व शासनाकडून या बैल मालकाला त्वरित मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांतर्फे केली जात आहे।